सर्वांचं अलायन्स मराठी चर्च भुसावळ या मंडळीतर्फे या चर्चतर्फे आपल्या सर्वांचं मी ह्या ठिकाणी स्वागत करत आहे। जावळ्याचा सण आज आपण ह्या ठिकाणी साजरा करत आहोत आणि माझी जी प्रिय मंडळी आहे, माझे जे प्रिय बंधू भगिनी आहेत, लहान थोर सदस्य आहेत, त्या सर्वांना ह्या जावळ्याच्या रविवारच्या ह्या सणाच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे ह्या जावळ्याच्या रविवारी देवाच्या वचनाकडे बघत असताना पुन्हा एक वार देवाचं वचन ह्या सणाच्या दिवशी आम्हाला काय सांगत आहे त्याच्याकडे आपण बारकाईनं या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहोत। प्रियांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की माननीय जे जिल्हाधिकारी आहेत जळगावचे, त्यांनी 3 दिवसाचा जनता कर्फ्यू 28 तारखेपासून ते जवळजवळ 30 तारखेपर्यंत त्या ठिकाणी त्याचा आदेश त्या ठिकाणी पारित केलेला आहे आणि त्या आदेशाचं कुठल्याही प्रकारे उल्लंघन आपण करणार नाही आहोत, तर सन्मानपूर्वक त्या आदेशाचं पालन करून त्या सन्मानाप्रित्यर्थ किंवा त्या सन्मानाला अनुसरून आपण आजची जी भक्ती आहे ती पूर्णतः चर्चमध्ये न घेता आपण ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। तरी पण या असणाऱ्या सर्व सुविधेबद्दल, या सोशल मीडियाबद्दल आणि या सर्व जे इक्विपमेंट्स आहेत त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देणं नितांत गरजेचं आहे। मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो, विशेष करून ह्यासाठी तरुणांचे आभार मानतो की जरी जनता कर्फ्यू लागत होता तरी तरुणांनी हिरिरीने भाग घेऊन जावळ्या या ठिकाणी आणल्या आणि चर्चला सुशोभित करण्याच्या पाठीमागे त्यांनी बरेचसे प्रयत्न केले। त्याचप्रमाणे आमचे द्वारपाळ सॅमसन गायकवाड त्यांचे सुद्धा मी आभार मानतो की चर्चच्या आतमध्ये जे सुशोभीकरण करण्यात आलं त्याबद्दल मी विशेष करून त्यांचे आभार मानतो। माझ्या पंचांचे आभार मानतो की या सर्व गोष्टी करत असताना लागणारं सर्व प्रकारचं मार्गदर्शन ते या ठिकाणी करत गेले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आभार मानतो। प्रिय बंधू आणि भगिनींनो, जावळ्याच्या सणाकडे आपण लक्ष केंद्रित करूया। जे 2 शास्त्रभाग व्हॉट्सअपच्या द्वारे ज्या आराधनेची मार्गदर्शिका आपल्यापर्यंत आलेली आहे त्याच्यामध्ये 2 शास्त्रभाग आपण निवडलेले आहेत। पहिला शास्त्रभाग आहे की जखर्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन, त्याचप्रमाणे मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून ते 11व्या वचनापर्यंतचे असणारे हे 2 शास्त्रभाग आम्ही त्या ठिकाणी वाचलेले आहेत। माझा विश्वास आहे की आज ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये एकत्रित भक्तीला उपासनेला बसलेले आहात त्या अर्थी देवाचं वचन नक्कीच आपल्या संगती त्या ठिकाणी बोलणार आहे। देवाचा आत्मा पुन्हा एक वार या वचनांच्या द्वारे आणि या शास्त्रभागाच्या द्वारे आपल्या संगती निश्चित बोलणार आहे अशी आपण प्रभूकडे प्रार्थना सुद्धा केलेली आहे आणि त्या प्रार्थनेचं उत्तरच जणू काय प्रभू आता ह्या उपासनेच्या द्वारे आपल्या सर्वांना तो देत आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, जावळ्याचा सण जो आहे किंवा या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या आणि माझ्यासाठी फारशा नवीन नाही आहेत। सर्वसमर्थ परमेश्वराचा एकुलता एक पुत्र की जो प्रभू येशू ख्रिस्त आहे की ज्याचा मोठ्या जयोत्सवाने यरूशलेमेमध्ये प्रवेश होतो, त्याचं येणं होतं, अद्भुत आणि अलौकिक रीतीने लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्या ठिकाणी एकत्रित येतात आणि मोठ्या जयोत्सवाने येशू ख्रिस्ताचं या ठिकाणी स्वागत त्या ठिकाणी केले जातं। कित्येक वर्ष जावळ्याचा सण आपण अशा पद्धतीनं साजरा करत आहोत। अनेक सेवक वर्ग आपल्या भक्ती मंदिरामध्ये उपासनेमध्ये जावळ्याच्या सणाशी निगडीत असणारे जे शास्त्रभाग आहेत त्या शास्त्रभागांकडे आपण आपलं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करत असतो। प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताच्या भौतिक जीवनाचा आणि सेवा कार्याचा हा शेवटचा आठवडा आहे आणि या शेवटच्या आठवड्यामध्ये बरेचसे सेवा कार्य, बरेचशी स्थित्यंतर, बऱ्याचशा गोष्टी या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे। येशूचं यरूशलेमेमध्ये जयोत्सवानं येणं ही कृती जरी यदा कदाचित तुमच्या आणि माझ्या दृष्टिकोनातून आम्हाला साधारण वाटत असेल, आम्ही कदाचित ह्या असणाऱ्या परिच्छेदाला, ह्या असणाऱ्या संदेशाला जर आम्ही ग्रँटेड घेत असू, जर आम्हाला हा संदेश यूज टू झालेला असेल तरीही ही कृती साधारण नव्हती। हा असणारा वृत्तांत साधारण नव्हता, तर तो असाधारण होता, कारण एका असाधारण
व्यक्ती एका शहरामध्ये या यरुशलेमेमध्ये मोठ्या जयोत्सवानं प्रवेश करत आहे. ख्रिस्तानं धरलेली यरुशलेमेची वाट ही फार सोपी नाही. ख्रिस्तानं धरलेली यरुशलेमेची वाट ही अखिल मानवासाठी क्षमेची आणि सार्वकालिक जीवनाची वाट आहे. ख्रिस्तानं धरलेली वाट ही जणू काय ख्रिस्त जणू काय त्या मरणाला आलिंगन देत आहे. याच्याकडे मार्गदर्शन करत असताना किंवा मार्गक्रमण करत असताना या वाटेवर तो त्या ठिकाणी जाताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताचं जयोत्सवाने यरुशलेमेमध्ये येणं हे जणू काय त्या वधस्तंभावरच्या मरणाला कवटाळणं अशासारखं आहे. किंबहुना ते तसंच आहे. यरुशलेमेमध्ये येणं हे ख्रिस्ताचं हे असंच काहीतरी घडून आलेली गोष्ट त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून जो ख्रिस्त राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्याला मोठ्याने घोषणा देत होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, अशा घोषणा त्या ठिकाणी देण्यात आला. आणि त्या घोषणेच्या द्वारे हे कबूल केलं गेलं की हा आमचा राजा आहे, हा राजांचा राजा आहे, हा प्रभूंचा प्रभू आहे. आणि हा आम्हाला या सर्व असणाऱ्या बंधनामधून, सर्व असणाऱ्या या जात जुलमापासून तो आमचं संरक्षण करणार आहे, तो आम्हाला वाचवणार आहे. आणि म्हणून ही लोक त्या ठिकाणी म्हणत आहेत की हे प्रभू आम्हाला वाचव, आमचं तारण कर, आम्हाला तू वाचव. ख्रिस्त हा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याचं यरुशलेमेमध्ये येणं ही एक वास्तविकता आहे. पण ज्या प्रकारे त्याच्या येण्याच्या निमित्ताने आजूबाजूच्या लोकांनी ज्या गोष्टी त्या ठिकाणी दर्शवल्या, त्यामध्ये किती सत्यता आहे हे पण पडताळणं गरजेचं आहे. अनेक लोक जी यरुशलेमेच्या जयोत्सवानं प्रवेशाच्या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये किंवा या जयोत्सवामध्ये जी सम्मिलित होती, ही यांचं असणारं इंटेन्शन आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. यांची असणारी मानसिकता आम्हाला पडताळणं गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी उभा असणारा आणि त्या ठिकाणी जल्लोष करणारा प्रत्येक व्यक्तिमत्व हे त्या तारणाऱ्या ख्रिस्ताकडे त्याच दृष्टिकोनातून बघणारं व्यक्तिमत्व नव्हतं. अनेकांचा दृष्टिकोन येशूविषयी, ख्रिस्ताविषयी हा अनेक वेळेस आम्हाला वेगवेगळा झालेला त्या ठिकाणी दिसून येतो. कोणी त्याला येशू या दृष्टिकोनातून पाहत आहे, कोणी त्याला गुरु आणि प्रभू म्हणून या दृष्टिकोनातून पाहत आहे, कोणी मसीहा म्हणून त्या ठिकाणी पाहत आहे, कोणीतरी आता आम्ही ज्या रोमन सरकारच्या बंधनामध्ये आहोत, ज्या कठीणतेमध्ये आम्ही आहोत, त्यातून सोडवणारा कोणीतरी एक व्यक्तिमत्व आहे, या दृष्टिकोनातून येशूकडे आपलं लक्ष लावत आहे. आम्हाला ते पडताळणं गरजेचं आहे. आणि या संदेशाच्या द्वारे आम्ही तेच करणार आहोत की आम्ही या सर्व गोष्टींची पडताळणी करणार आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये होतं काय की ख्रिस्त की जो सत्य आहे, ख्रिस्त की जो मार्ग आहे, ख्रिस्त की जो जीवन आहे, पण अनेक वेळेस त्याकडे येणारे लोक, अनेक वेळेस त्याच्याकडे आपली दृष्टी लावणारे लोक, घोषणा देणारे लोक, त्याच्या मागे चालणारे लोक, हे सर्वच आत्मिकच आहेत याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. अनेक वेळेस जगिक दृष्टिकोनातून ख्रिस्ताला आणि ख्रिस्ताच्या असणाऱ्या बाकीच्या गोष्टींना बघितलं गेलं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, मरणाला आलिंगन देणाऱ्या ख्रिस्ताच्या याही ठिकाणी बाजार मांडलेला आहे की काय, हा प्रश्न आम्हाला ह्या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं जयोत्सवाने या यरुशलेमेमध्ये येणं, जकर्या 9:9 मध्ये सांगितल्याप्रमाणे भविष्यवाणीची पूर्तता त्या ठिकाणी होणं, भविष्यकथन पूर्ण होणं, हे अगत्याचं होतं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जे ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवणारे त्याची मंडळी म्हणून ज्यावेळेस आम्ही उदयास आलेलो आहोत, मंडळी म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये ज्यावेळेस आम्ही मार्गक्रमण करत आहोत, आम्हाला हे बघणं गरजेचं आहे, ज्या ख्रिस्ताचं, ज्या येशूचं यरुशलेमेमध्ये त्या ठिकाणी आगमन झालं, मोठ्या जयोत्सवाने त्याचं त्या ठिकाणी आगमन झालं, मोठ्या जल्लोषामध्ये त्या ठिकाणी त्याचं स्वागत करण्यात आलं, या ख्रिस्ताच्या प्रती आज आमचा दृष्टिकोन काय आहे? ख्रिस्त तर यरुशलेमेमध्ये जयोत्सवाने आला, त्यात तिथल्या लोकांचा असणारा दृष्टिकोन काहीसा निराळा असेल.
मानसिकता काहीतरी काहीशी निराळी असेल, त्यांची असणारी विचारसरणी काहीतरी निराळी असेल. आज ज्या वेळेस आम्ही पवित्र शास्त्राच्या आधारे ह्या असणाऱ्या जावळ्याचा सण आम्ही ज्यावेळेस आम्ही त्या या ठिकाणी साजरा करत आहोत, यावेळेस आम्हाला हे बघणं गरजेचं आहे की ज्या ख्रिस्ताविषयी आम्ही विचार करत आहोत, ज्या ख्रिस्ताच्या दृष्टिकोनाविषयी आम्ही पडताळणी करत आहोत, ज्या ख्रिस्ताच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचा ज्यावेळेस आम्ही विचार करत आहोत, त्यामध्ये माझे विचार कसे आहेत, माझा दृष्टिकोन कसा आहे, माझी असणारी मानसिकता कशी आहे आणि ख्रिस्तासाठी माझी असणारी कृती कशी आहे, याकडं बघणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर जकर्याच्या पुस्तकामध्ये जर आम्ही गेलो, जकर्याचा 9वा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं, तर त्या ठिकाणी हा जकर्या जवळजवळ 500 ते 520 वर्षाच्या दरम्यान, ख्रिस्तपूर्व 500 ते 520 च्या दरम्यान या ख्रिस्ताविषयीचं असणारं, येशू ख्रिस्ताविषयीचं असणारं भविष्य कथन करत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. जकर्याचा दृष्टिकोन हा जणू काय एक ख्रिस्त केंद्रित, मसीहा केंद्रित असणाऱ्या आशेचा दृष्टिकोन आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. बाबेलातून, बंदिवासातून परतलेले हे लोक जवळजवळ या लोकांकडे आल्यानंतर, किंवा ही लोक ज्यावेळेस त्या असणाऱ्या बंधनामधून, त्या बंदिवासातून ज्यावेळेस ते परत आले आणि ह्या असणाऱ्या सर्व गोष्टींचा दृष्टांत ज्यावेळेस जकर्या त्या ठिकाणी लिहित आहे, त्यावेळेस जकर्याचा असणार भविष्य कथन, देवाचा आत्मा, देवाचं सार्वभौमत्व त्याला हे लिहिण्यासाठी प्रोत्साहित करते. आणि तो म्हणतो की सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताचं यरुशलेमेमध्ये येणं, येशूचं यरुशलेमेमध्ये येणं हे जकर्या 9:9 त्या ठिकाणी पूर्णत्वास जात असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. जकर्याचे जर पुस्तकाचे 2 भाग जर आम्ही केले, पहिला भाग जर पहिले 8 अध्याय जर आम्ही बघितले, तर त्या ठिकाणी जकर्या दृष्टांताविषयी आणि प्रोत्साहनाविषयी बोलत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे 9वा अध्याय ते 14व्या अध्यायापर्यंत जर आम्ही बघितलं, तर मंदिर पूर्ण झाल्यानंतरचा असणारा जो मुख्य संदेश आहे, मुख्य वचन जी आहेत, ह्या वचनांकडे किंवा ह्या संदेशाकडे तो त्याचं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करत. जकर्याचं पुस्तक हे जणू काय बुक ऑफ होप म्हणून आम्ही त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून ज्यावेळेस ख्रिस्त हे भविष्य कथन पूर्ण करत आहे, त्यावेळेस आम्हाला प्रत्येक अध्यायातनं, नव्या करारातल्या असणाऱ्या शुभवर्तमानामधनं आम्हाला हे बघणं गरजेचं आहे की ज्या वेळेस ही संपूर्ण घटना होत आहे, त्यावेळेस त्या घटनेच्या पाठीमागचा असणारा वृत्तांत नेमका काय आहे, त्याची मानसिकता काय आहे, त्या ठिकाणी असणारी कृती ही किती ख्रिस्त केंद्रित आहे, किती देव केंद्रित आहे, किती थिओसेंट्रिक आहे आणि किती समर्पण त्याच्यामध्ये, आम्हाला आज त्याची पडताळणी करणं किंवा त्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जावळ्याचा सण किंवा यरुशलेमेमध्ये येशूचं जयोत्सवाने येण्याची असणारी ही घटना ही साधी सुधी घटना नव्हती. आणि म्हणून ही घटना 4ही शुभवर्तमानाच्या पुस्तकामध्ये ती नमूद केलेली. आम्ही जर पाहिलं तर मत्तई शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 1 ते 11 वचनं त्याच्याविषयी लिहिली गेली. मार्क शुभवर्तमान 11वा अध्याय 1 ते 11 वचनं त्याच्याविषयी लिहिली गेली. लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 28 ते 40 वचनं त्याच्याविषयी लिहिली गेली. आणि योहान शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 12व्या वचनापासून ते 19व्या वचनापर्यंत हा वृत्तांत योहानाने सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेला आम्हाला त्या ठिकाणी आढळून येतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, लोकांची ओरड, लोकांचं म्हणणं, लोकांच्या असणाऱ्या गोष्टी या त्या ठिकाणी साध्या सुद्धा नव्हत्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. आणि म्हणून आम्हाला ह्या सर्व गोष्टी बघणं गरजेचं आहे. जकर्याचा असणारा दृष्टिकोन राजाविषयीचा हा फार निराळा आहे, हा फार वेगळा आहे, हा फार देवाशी कनेक्टेड असणारा हा दृष्टिकोन आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून जकर्या त्याच्या असणाऱ्या 9व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये तो म्हणतो, मी परत एकदा वाचतो, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर,
पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. अतिशय स्पेसिफिकली देवाचा सेवक, देवाचा भविष्यवक्ता या ठिकाणी स्पष्टपणे तो सांगतो की येणारा राजा जो असेल, जो यरुशलेमेकडे येत आहे, त्या राजाची असणारी गुणधर्म, गुणलक्षणं काय असतील, त्याचा असणारा दृष्टिकोन काय असेल, त्याची असणारी कृती काय असेल, तो कोणासाठी येत आहे, त्याचं येणं हे कोणासाठी आहे, ह्या गोष्टी ह्या ठिकाणी तो नमूद करतो. तो कसा येईल याच्याविषयी सुद्धा जकर्या या ठिकाणी स्पष्टपणे लिहितो. एकच वचन पण कितीतरी दृष्टिकोन आम्हाला त्या ठिकाणी सांगून जातो. कितीतरी गोष्टी आम्हाला एकच वचन वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला ते शिकवून जात आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जकर्या त्या येणाऱ्या राजाविषयीचे केवळ 3 गुणधर्म आम्हाला सांगतो. पहिला गुणधर्म आहे हा येणारा राजा जो असेल तो न्यायी असेल. दुसरा गुणधर्म आहे हा येणारा राजा जो असेल तो यशस्वी असेल. तिसरा गुणधर्म आहे हा येणारा राजा जो असेल तो लीन असेल. लोकांचा दृष्टिकोन मात्र ज्यावेळेस येशू यरुशलेमेमध्ये प्रवेश करत आहे, जयोत्सवाने त्याचं आगत स्वागत त्या ठिकाणी केलं जात आहे, त्याचा असणारा दृष्टिकोन या लोकांच्या विषयी किंवा या लोकांसाठी अतिशय निराळा आहे. ख्रिस्ताचा दृष्टिकोन हा देव केंद्रित आहे, लोकांचा दृष्टिकोन हा स्वकेंद्रित आहे. आणि म्हणून जकर्या ज्यावेळेस लिहितो तो न्यायी आहे, यशस्वी आहे आणि लीन आहे, त्याच्या एकदम विपरीत, त्याच्या एकदम विरोधामध्ये जाऊन लोकांनी जणू काय आपल्या इच्छेप्रमाणे या असणाऱ्या राजाला बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. जणू काय लोकांचा दृष्टिकोन हा एकदम विरोधातला दृष्टिकोन आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस हा न्यायी असणारा राजा की जो जकर्या आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे, लोकांचा दृष्टिकोन आहे की ह्या असणाऱ्या राजानं आमच्या म्हणण्याप्रमाणे वागावं, ह्या ज्यांनी आमच्यावर आतापर्यंत अन्याय केलेला आहे त्या लोकांना त्यांनी न्याय करावा, त्या लोकांवर त्यांनी अन्याय करावा. कदाचित हा दृष्टिकोन या लोकांचा असेल. दुसरा की ज्यावेळेस आम्ही इस्रायल राष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे बघतो, ज्यावेळेस इस्रायल राष्ट्र मोशेकडे कुरकुर करू लागलं, अरोनाकडे कुरकुर करू लागलं की आम्हाला दिसणारा राजा हवा आहे, अगदी त्याच दृष्टिकोनातून प्रिय बंधू आणि भगिनींनो, या असणाऱ्या रोमन सरकारच्या आधिपत्याखाली असणाऱ्या ह्या लोकांची ओरड हीच होती की आता आम्हाला आमच्या म्हणण्यानुसार, आमच्या इच्छेनुसार वागणारा, वर्तन करणारा, आमची इच्छा, आमच्या इच्छेनुसार तो त्या ठिकाणी कार्य करणारा असा राजा आम्हाला हवा आहे. आम्हाला राजा हवा ज्यामुळे आम्हाला गर्व होईल. आम्हाला राजा हवा ज्यामुळे आमची इच्छा तो राजा पूर्ण करेल. आमच्या मताप्रमाणे, आमच्या कृतीप्रमाणे, आमच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणारा आम्हाला राजा हवा. कदाचित त्यामध्ये अशी लोक असतील की ज्यांनी ह्या राजाला मसीहा म्हणून कधीच ओळखलं नसेल. कदाचित त्याच्यामध्ये अशी लोक असतील की ज्यांनी ह्याला गुरु आणि प्रभू म्हणून कधीच ओळखलं नसेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझा दृष्टिकोन या यरुशलेमेमध्ये येणाऱ्या राजाविषयीचा काय झालं माहितीये का? या असणाऱ्या यरुशलेमेमध्ये मधल्या असणाऱ्या लोकांनी जो दृष्टिकोन ठेवून ह्या असणाऱ्या राजाचं स्वागत केलं की जो एका विशिष्ट उद्देशाने यरुशलेमेमध्ये आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, अनेक वेळेस ख्रिस्त आम्हाला त्याचे उद्देश आणि देवाचे उद्देश, त्याच्या स्वर्गीय पित्याचे उद्देश पूर्ण करत असताना आम्हाला अनेक वेळेस पवित्र शास्त्रामध्ये दिसतो. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे ज्यावेळेस येशू ख्रिस्त बाप्तिस्म्यासाठी येतो त्यावेळेस योहान त्याला म्हणतो, मी तुझ्या बुटाचे बाण बांधण्यासाठी लायक नाहीये, पण येशू ख्रिस्ताचं वाक्य हे आहे की हे होऊन जाऊ दे, हे होऊन जाऊ दे. अनेक वेळेस पित्याची जी इच्छा आहे, पित्याच्या इच्छेमध्ये जे त्याने विदित केलेलं आहे ती इच्छा पूर्णत्वास कशी जाईल याकडे प्रभू येशू ख्रिस्ताचं वारंवार लक्ष आहे. पित्याची इच्छा कशी पूर्णत्वास नेता येईल, पित्याने सांगितलेली
कृती कशी पूर्णत्वास नेता येईल. पित्यानं केलेलं ते जे भविष्य कथन आहे की जे कितीतरी हजारो वर्षापूर्वी, कितीतरी 100 वर्षापूर्वी जे लिखाण करण्यात आलं, जे विदित करण्यात आलं, जे वेगवेगळ्या सेवकांना देवानं त्या ठिकाणी जे रिव्हील केलेलं आहे ते कसं पूर्णत्वास जाईल याकडे प्रभू येशू ख्रिस्त कॉन्सन्ट्रेट करत आहे. या लोकांच्या जीवनामध्ये झालं उलटच. जो दृष्टिकोन घेऊन या ख्रिस्ताला त्यांनी ह्या यरुशलेमेमध्ये मोठ्या जयोत्सवाने त्याचं स्वागत केलं, त्यांच्या असणाऱ्या उद्देशाचा बिमोड होत असताना त्यांना दिसू लागला. ज्या येशूचं जल्लोषात स्वागत झालं त्याचा उद्देश, त्या येशूचा उद्देश आता त्या ठिकाणी वेगळा दिसू लागला. या ख्रिस्ताचा, या येशूचा, या मसीहाचा उद्देश जगीत कधीच नव्हता, तर तो आत्मिक होता. या येशूचा, ह्या मसीहाचा गर्व हा त्याच्यामध्ये कधीच नव्हता, तर प्रत्येकाचा सन्मान कसा होईल याच्याकडे त्याचा कल होता. या ख्रिस्ताकडे स्वार्थीपणा कधीच नव्हता, तर निस्वार्थपणे सेवा मला कशी देता येईल ह्याकडे त्याचा कल होता. या ख्रिस्ताकडं, यरुशलेमेमध्ये आलेल्या ख्रिस्ताकडे, जयोत्सवानं स्वागत केलेल्या ख्रिस्ताकडे कधीच द्वेष भावना नव्हती, तर इतरांवर, एकमेकांवर सारखीच प्रीती करावी हा उद्देश त्याचा त्या ठिकाणी होता. हा राजा मारणारा राजा नव्हता, तर हा राजा मारणारा राजा नसून हा राजा मरणारा राजा होता. हा राजा लोकांच्या मर्जीने नाही, तर स्वर्गीय पित्याच्या इच्छेने कार्य करणारा राजा होता. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, लोकांची ओरड जरी जगिक होती, लोकांची ओरड जरी तात्विक होती, लोकांची ओरड जरी स्वकेंद्रित होती, तरी त्याच्यामध्ये ख्रिस्तानं जे ओळखून घेतलं ते बरोबर ओळखून घेतलं. विल्यम पेन नावाचा देवाचा सेवक, एक लेखक त्याच्या लिखाणामध्ये म्हणत असताना म्हणतो, नो पेन नो पाम, नो थ्रॉन्स नो थ्रोन, नो गॉल नो ग्लोरी, नो क्रॉस नो क्राउन. अनेक वेळेस ज्या ख्रिस्ताकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो, ज्या ख्रिस्ताला विजयाने आम्ही आमच्या अंतःकरणात घेऊ इच्छितो, ज्या ख्रिस्ताचं आम्ही मोठ्या आनंदानं स्वागत करू इच्छितो, अनेक वेळेस आमच्या असणाऱ्या अपेक्षा या भलत्याच्याच हाती आम्ही देऊन टाकतो. काय होतं ज्यावेळेस तुम्ही एका विशिष्ट गोष्टीची अपेक्षा करता पण तुमच्या हाती काहीतरी निराळच येतं. आजच्या जगामध्ये, आजच्या असणाऱ्या मानसिकतेमध्ये जर म्हणायचं झालं तर खोदा पहाड निकली चुहिया अशा प्रमाणे आमची गत होत असताना या जगामध्ये आम्हाला दिसत आहे. या लोकांची गत सुद्धा अशीच झालेली की मौन अशाच प्रकारची गत झालेली आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. ख्रिस्त ज्यावेळेस यरुशलेमेमध्ये आला त्यावेळेस या लोकांचा असणारा दृष्टिकोन एकदम निराळा होता. त्यांना वाटलं की ह्याचं आगत स्वागत करणं गरजेचं आहे, याच्यासाठी जल्लोष करणं गरजेचं आहे, हा आमचा राजा आहे, राजा आहे, आम्हाला वाचवणारा आहे, हे ओरडणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस ख्रिस्तानं ते सत्य प्रगट केलं, ख्रिस्ताचा उद्देश त्या ठिकाणी प्रगट झाला, हीच लोक होती की जी या ख्रिस्ताविषयी नंतर ओरडू लागली. आणि ते ओरडणं होतं, याला वधस्तंभावर खेळा, याला वधस्तंभावर खेळा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये असंच होतं. आम्ही एका वेगळ्या दृष्टिकोनातून ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये येतो खरं, पण ज्या वेळेस आम्ही त्याच्यामध्ये मार्गक्रमण करत राहतो त्यावेळेस आमची वाक्य बदलली जातात, आमची मानसिकता बदलली जाते, आमची विचारधारा बदलली जाते, आमचा दृष्टिकोन बदलला जातो, आमची लाईफ, आमचं जे माइंडसेट आहे तो बदलला जातो. कारण ख्रिस्त आमच्या मर्जीप्रमाणे नाही तर स्वर्गीय पित्याच्या मर्जीप्रमाणे कार्य करू लागतो आणि ते आम्हाला हवं नको असतं. आमची इच्छा ही असते की प्रभूनं आमच्या म्हणण्याप्रमाणे वागावं. आमची इच्छा ही असते की प्रभूनं माझ्या दृष्टिकोनातून मला जे चांगलं वाटत आहे त्या प्रकारचे आशीर्वाद मला द्यावे, जे मला हवेसे आहेत त्या प्रकारचं जीवन ख्रिस्तानं मला द्यावं, ही आमची अपेक्षा आहे. आणि अनेक वेळेस आमचा अपेक्षा भंग होतो, कारण ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून, पित्याच्या दृष्टिकोनातून आमच्या जीवनामध्ये काम करायला सुरुवात करतो.
म्हणून तर ख्रिस्ताला अनेक लोक स्वीकारत नाही. कारण का, जर ख्रिस्ताला स्वीकारलं तर आम्हाला व्यस्त सोडावी लागतील. ख्रिस्ताला स्वीकारलं तर आमचा माइंडसेट आम्हाला बदलावा लागेल. ख्रिस्ताला जर स्वीकारलं तर मला माझ्या इच्छेनुसार वागता येणार नाही, मला माझा फ्रीडम मिळणार नाही, तर वचनाप्रमाणे मला वागावं लागेल. आणि म्हणून आम्ही काळ परतवे, वेळ परतवे, आम्ही ख्रिस्ताला ग्रांटेड घ्यायला सुरुवात करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जगाला फसवू शकतो, पण आम्ही ख्रिस्ताला, सर्वसमर्थ परमेश्वराला त्या ठिकाणी फसवू शकत नाही. आणि म्हणून जकर्याचा दृष्टिकोन आम्हाला ह्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. जकर्या 9:9 मध्ये म्हणत असताना सियोन कन्येला म्हणतो, यरूशलेम कन्येला म्हणतो, हे सियोन कन्ये आनंदाने गजर कर, तू आनंदाने गजर कर, यरूशलेम कन्ये तू गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तुझा राजा तुझकडे येत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या ख्रिस्ताकडे ज्यावेळेस आम्ही बघत आहोत, ख्रिस्त की जो आता मरणाच्या त्या असणाऱ्या शेवटच्या टप्प्याकडे तो आलेला आहे, त्याची असणारी वेगवेगळ्या प्रांतातले जे सेवा कार्य आहे ते सुद्धा त्या ठिकाणी संपुष्टात आलेले आहे. आपली धाव संपण्याच्या, जगिक धाव संपण्याच्या मार्गावर तो आहे. काही दिवसानंतर त्या वधस्तंभावर जाऊन मरणाला कवटाळणारा ख्रिस्त आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. लोक जल्लोष करत आहेत, बाकीचे लोक आनंदामध्ये आहे, पण ख्रिस्ताच्या अंतःकरणामध्ये पित्याची इच्छा कशी पूर्णत्वास जाईल, त्या वधस्तंभाकडे मला कसं जाता येईल, ते मरण मला कसं सहन करता येईल, त्या असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींना मला कसं सहन करता येईल आणि त्याच्याद्वारे ते भविष्य कथन कसं पूर्ण करता येईल, हा संपूर्ण सारासार विचार ख्रिस्ताच्या अंतःकरणामध्ये चालू असताना तो अशाही कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला आनंद देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. किंबहुना तो आम्हाला आनंद देतच आहे. मरणाकडे जाणारा व्यक्ती हा कसा आनंदित असू शकतो, पण त्या मरणाच्या द्वारे ते मरण गिळंकृत करण्यासाठी ती विजयाची घोडदौड करणारा व्यक्ती आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, या ख्रिस्ताच्या असणाऱ्या गोष्टी ह्या जगापेक्षा अतिशय निराळ्या आहेत. आणि म्हणून ख्रिस्तानं स्वतःचं अर्पण केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, वलांडणाचा यज्ञ पशु म्हणून तयारीच्या दिवशी हा त्या ठिकाणी येत आहे. निसानच्या 9व्या आणि 10व्या असणाऱ्या दिवसामध्ये, निसानचा असणारा हा महिना, त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी तो त्या ठिकाणी घडवून आणत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्तानं स्वतःला समर्पण केलं. जगाच्या वेळेपेक्षा सर्वसमर्थ परमेश्वराच्या वेळेविषयी तो त्या ठिकाणी जागरूक असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून योहानाच्या 17 अध्यायाच्या 1 वचनामध्ये म्हणतो, वेळ आली आहे की आता पुत्रानं पित्याचं गौरव करावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताचं ऑफिस हे पूर्णपणे व्यस्त होतं, पण ख्रिस्ताच्या कार्यात व ऑफिसात पेंडिंग वर्क कधीच नव्हतं. वेळेमध्ये सेवा कार्य पूर्ण करणारा येशू आम्हाला ह्या ठिकाणी दिसतो. हे होऊन जाऊ दे असं म्हणणारा येशू आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. हे बंधू आणि भगिनींनो, जो ख्रिस्त आमच्यासाठी पाप त्या ठिकाणी झाला, त्या ख्रिस्ताविषयी आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये काय दृष्टिकोन आहे आम्हाला बघणं गरजेचं आहे. तो म्हणतो, जकर्या म्हणतो, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, सियोन कन्ये, यरूशलेम कन्ये गजर कर, कारण पहा तुझा राजा तुझकडे येत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, झावळ्याचा सण काय आहे माहिती आहे का? झावळ्याचा सण हा आहे आमच्या खऱ्या राजाला आम्ही ओळखण्याचा सण. येशू हा आमचा राजा आहे, येशू हा आमचा मसीहा आहे, येशू हा आमचा ख्रिस्त आहे, हे ओळखण्याचा सण आहे. आमची मानसिकता बदलण्याचा सण आहे, आमचा दृष्टिकोन बदलण्याचा सण आहे. आमच्या इच्छेतला राजा नाही, तर स्वर्गीय पिता जो राजा आम्हाला देऊ इच्छितो, त्या राजाच्या अधिपत्याखाली मार्गक्रमण करण्याचा हा झावळ्याचा सण आहे. आणि म्हणून जकर्या म्हणतो, सियोन कन्ये, यरूशलेम कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, पहा तुझा राजा
तुझकडे येत आहे। या राजाच्या येण्याचा मुख्य उद्देश काय आहे माहितीये का? या सियोन कन्येला, या यरुशलेम कन्येला आनंद देणे। हा नीरो राजा नाही ज्याने रोम जाळली, हा टायटस राजा सुद्धा नाही की ज्याने त्रास दिला, हा अलेक्झांडर द ग्रेट सुद्धा नाही की ज्याने आपल्या हुकुमशाहीने लोकांचा थरकाप उडवला, हा मार्कोस सुद्धा नाही की जो व्यवस्थित राहिला पण त्याची प्रजा हाय हाय करत राहिली। हा राजा असा आहे की ज्याच्यासाठी होसान्ना होसान्ना म्हटलं गेलं। हा राजा असा आहे की ज्याच्याविषयी वृद्धांना स्वप्न पडली। हा राजा असा आहे की ज्या ठिकाणी आंधळे पाहू लागले। हा राजा असा आहे की ज्या ठिकाणी लंगडे चालू लागले। हा राजा असा आहे की तरुणांना आणि तरुणींना दृष्टांत होऊ लागले। हा राजा असा आहे की ज्यांचं जे कुष्ठरोगी होते त्यांचं कुष्ठ त्या ठिकाणी निघून गेलं। हा राजा असा आहे की जो मरणानंतर सुद्धा सार्वकालिक जीवनाची हमी देतो, असा हा राजा आहे। हा राजा असा आहे की जो आम्हाला प्रीती करायला शिकवतो। हा राजा असा आहे की जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, आम्ही पापी असताना सोवेळी त्या वधस्तंभावर आमच्या पापांसाठी जातो। हा राजा मारणारा नाही तर हा राजा मरणारा राजा आहे। आणि म्हणून तो म्हणतो की तुझा राजा तुझ्याकडे येत आहे। बंदिवासाच्या काळानंतर योग्य राजाच या लोकांना मिळाला नाही। मेदी पारसीचं साम्राज्य आलं, ग्रीस रोम आले, यांच्याकडनं ज्या लोकांना अपेक्षा होत्या त्या अपेक्षा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या नाही। एवढंच काय तर मक्काबीच्या काळामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या काळातही हव्या त्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या नाही। हा येणारा राजा इस्रायलाची आणि यरुशलेमेची अपेक्षा पूर्ण करणारा राजा म्हणून त्या ठिकाणी दिसून आला, कारण तो न्यायी होता, कारण तो यशस्वी होता आणि तो लीन होता। तो न्यायी परमेश्वराचा पुत्र होता। इस्रायलाने परमेश्वराचा न्याय जवळून पाहिला, इस्रायलाने परमेश्वराचा न्याय जवळून अनुभवला। एदेन बागेपासून ते प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत आम्हाला देवाचा न्याय त्या ठिकाणी दिसून येतो आणि न्याय देवाचं हा न्यायी लेकरू, न्यायी पुत्र म्हणून त्या ठिकाणी उभा होता। तो न्यायी होता, तो यशस्वी होता, दुष्टात्म्यांवर विजय मिळवणारा हा पुत्र होता। सैतानाने घातलेल्या परीक्षेवर विजय मिळवणारा हा पुत्र होता। मरणावर विजय मिळवणारा हा राजा त्या ठिकाणी होता। एवढंच केवळ नाही तर तो लीन सुद्धा होता। आणि फिलिप्पिकरास पत्र 2 अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये आम्हाला ह्या सर्व गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात। तो आमच्यासाठी रिक्त आणि नम्र झाला, त्याने आपलं रक्त वाहू दिलं, तो आमच्यासाठी रिक्त झाला। आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, यरुशलेम कन्येला आनंद देण्यासाठी या राजाचं आगमन त्या ठिकाणी झालं। जो आनंद कोणीतरी हिरावून घेतला होता, जे तारण कोणीतरी हिरावून घेतलं होतं, सार्वकालिक जीवनाची हमी कुठंतरी पुसटशी दिसत होती, भविष्य कुठंतरी त्याची असणारी उज्ज्वलता आम्हाला त्या ठिकाणी कुठंतरी पुसटशी दिसत होती। हा राजा आमच्या जीवनामध्ये आला काय आणि आमचं जीवनच अवघं बदलून गेलं। यरुशलेमेमध्ये आलेला हा राजा की जो या नगरीला आणि या इस्रायलाला आनंद देत आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी तो स्पष्ट म्हणतो, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे। जो सत्य आहे, ज्याचे मार्ग व्यवस्थित आहेत, ज्याच्याकडे जीवनाची हमी आहे, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू यरुशलेमकडे वाटचाल करत आहे। कारण यरुशलेमेकडे आल्यानंतर त्या वधस्तंभाकडे वाटचाल करत करत त्याला पुढे जायचं आहे आणि त्या मरणाला कवटाळून त्या मरणाला आलिंगन घालायचं। प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा ह्या राजाविषयी आमचा दृष्टिकोन काय आहे, अशा ह्या राजाविषयी आमची मानसिकता काय आहे। आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, या आनंदासाठी त्यानं एकच महत्त्वाची कृती आम्हाला सांगितलेली आहे आणि ती म्हणजे योहान कृत सुवर्तमान
याचा 12वा अध्याय आणि त्याच्या 12व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. योहान कृष्णवर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेमेस येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा, इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या आनंदाचा गजर जर आम्हाला ऐकायचा आहे, जर आमच्या जीवनामध्ये आनंद जर ख्रिस्त केंद्रित स्वीकारायचा आहे, तर आम्हाला खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही होसान्ना म्हणतो, स्तोत्र 118 आणि त्याच्या असणाऱ्या वचनांमध्ये जर आम्ही बघितलं तर त्याचा अर्थ आहे की आम्हाला वाचव, आमचं तारण कर. झावळ्या घेऊन बाहेर पडलेले हे लोक त्या ठिकाणी ओरडत आहेत. देवाचा एक सेवक त्या ठिकाणी म्हणतो, होसान्ना, इट वॉज नॉट अ क्राय बट इट वॉज विक्टोरियस शाउट. हे रडणं नव्हतं, हा आकांत नव्हता. होसान्ना होसान्ना ओरडणं हा आकांत नव्हता, हे रडणं नव्हतं, तर हे ओरडणं होतं, विजयाचं ओरडणं होतं. ही विजयाची हाक त्या ठिकाणी होती. आणि म्हणून आम्हाला वाचव ही आमची गरज आहे, आमचं तारण कर ही आमची गरज आहे. आणि लोकांनी ती गरज या येशूला सांगितली, ही येशूला दाखवली. पुढे जी झावळी घेऊन ते बाहेर निघाले. अनेक वेळेस आम्ही या झावळीविषयी आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो. जुन्या करारामध्ये लेवियांचं पुस्तक 23वा अध्याय आणि 40व्या वचनामध्ये आम्हाला मंडपाच्या सणाविषयी त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. येहू राजा ज्यावेळेस होता त्यावेळेस त्याचं स्वागत आम्हाला झावळीनं केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. प्रिय बंधू भगिनींनो, त्याचं जर लागूकरण ख्रिस्त येशू संगती जर केलं किंवा या मसीहा संगती केलं तर मंडपाचा सण हा झावळी घेतल्याशिवाय त्या ठिकाणी होत नसायचा. आणि ख्रिस्त येशू जर कोण आहे, ख्रिस्त मसीहा जर कोण आहे, तर तो आमचा छायारूपी मंडप आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला ख्रिस्ताला हाक मारणं गरजेचं आहे. आम्हाला ख्रिस्ताकडे ती विजयाची हाक मारणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या हाका आम्हाला दिसतात. 3 प्रकारची हाक आम्हाला त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये दिसून येते. एक हाक जी आहे की जी कुष्ठरोग्यांनी मारलेली आहे, की जी येशूच्या सेवा कार्यामध्ये आम्हाला दिसून येते. त्या ठिकाणी म्हटलं, अहो येशू, दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. ही हाक आरोग्यासाठी मारलेली हाक आम्हाला दिसून येते. ज्यावेळेस येशू यरुशलेमेमध्ये प्रवेश करते त्यावेळेस दुसरी हाक आम्हाला ऐकू येते आणि ती दुसरी हाक आहे, होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. ही हाक एक राजकीय दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मारली गेलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. तिसरी हाक मात्र आम्हाला प्रकटीकरणामध्ये दिसून येते आणि ती जी हाक आहे ती आहे, ये प्रभू येशू ये. अनंतकालिक जीवनाची ही हाक आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ज्या वेळेस या हाकेकडे जर आम्ही बघत आहोत, या विक्टोरियस शाउट कडे जर आम्ही बघत आहोत, प्रश्न हा आहे की आमची हाक कुठली, येशूविषयी आमचा दृष्टिकोन कुठला आहे, आम्ही कुठल्या दृष्टिकोनातून, कुठल्या मानसिकतेमधून येशूला जल्लोषानं आणि जयघोषानं स्वीकारत आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट, आमची हाक कोणती आहे. आरोग्यासाठी आमची हाक आहे, आमच्या मानसिकतेपोटी मारलेली आमची हाक आहे की ज्याच्यामध्ये पॉलिटिकल मोटिव्स आहेत, ज्याच्यामध्ये स्वार्थी मोटिव्स आहेत, ज्या ठिकाणी स्वकेंद्रित मोटिव्स आहेत. आमची हाक कुठली, का त्या अनंतकालिक जीवनासाठी मारलेली हाक आहे, ये प्रभू येशू ये. आमची हाक कुठली. तिसरं आणि शेवटचं, आता मार्क वर्तमानाच्या 11व्या अध्यायाकडे आपण येऊया आणि त्याच्यामध्ये एकच
खूप सुंदर मुद्दा आपण ह्या ठिकाणी मननाने चिंतन करणार आहेत आणि तो आम्हाला मार्क शुभवर्तमानाच्या 11व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते। शेवटची गोष्ट आम्ही ह्या ठिकाणी बघणार आहे आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, पहिल्या वचनापासून मी तुमच्यासाठी वाचतो। त्या ठिकाणी म्हटलं ते येरुशलेमेजवळ जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे व बेथानी जवळ येऊन पोहोचले तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांस पाठवताना असे सांगितले की समोरच्या गावात जा, त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल, त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही, ते सोडून आणा। दुसरं वचन, या 2ऱ्या वचनाचा जो मधला भाग आहे त्याच्याकडे आम्ही थोडंसं लक्ष केंद्रित करणार आहोत। अनेक वेळेस या वचनाकडे ज्या वेळेस देवाचे सेवक किंवा अनेक जे संदेशवाहक आहेत ते ज्यावेळेस बघतात त्यावेळेस एक तर सुरुवातीचा असणारा जो वचनाचा गाभा आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करतो किंवा मग या 2ऱ्या वचनाचा असणारा जो शेवटचा गाभा आहे म्हणजे ते सोडून आणा त्याच्याकडे अनेक वेळेस कॉन्सन्ट्रेशन केलं जातं। पण आज मी तुम्हाला त्या मधल्या भागाकडे तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो। त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, बघा मी परत एकदा 2रं वचन वाचतो। समोरच्या गावात जा, त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेलं आढळेल। आणि मी तुमच्या संगती बोलण्याची माझी इच्छा आहे आढळणं ह्या शब्दाविषयी। येशू या ठिकाणी खूप स्पेसिफिकली सांगत आहे, तो म्हणतो की तुम्ही समोरच्या गावात जा आणि समोरच्या गावात गेल्यानंतर तुम्हाला एक शिंगरू की जे बांधलेलं आहे ते तुम्हाला आढळेल, तुम्हाला दिसेल। तुम्ही त्या शिंगराला बांधलेलं जे आहे त्याला तुम्ही पाहाल। काय शिकू शकतो आम्ही या वचनातून, काय शिकू शकतो? झावळ्याचा सण हा सण काय आहे माहितीये का? ख्रिस्त आम्हाला काहीतरी पाहायला शिकवत आहे। जे बांधलेलं आहे तो म्हणतो तुम्हाला आढळेल। आणि म्हणून झावळ्याचा सण हा आहे की येशू आम्हाला जे पाहायला लावतो आम्ही तेच पाहणं। आम्हाला काय आढळतं? आम्हाला काय आढळतं? येशू जे दाखवतो ते आढळतं की मला जे पाहायचंय ते आढळतं? आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की शिंगरू जे बांधलेलं आहे ते आढळणं गरजेचं आहे। बांधलेलं शिंगरू आहे की जे बांधलेलं शिंगरू काहीच कामाचं नाही। बांधलेलं शिंगरू की जे स्वतःच्याच अवतीभोवती फिरणारं शिंगरू आहे, आम्हाला ते आढळतं का? मंडळीच्या दृष्टिकोनातून थोडासा विचार करूया, विश्वासधारा या दृष्टिकोनातून थोडासा विचार करूया, ख्रिस्ताचा शिष्य या नात्याने थोडासा विचार करूया, ख्रिस्ताच्या मार्गामध्ये ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवणारा एक त्याचा एक साधारण भक्त म्हणून आम्ही थोडासा विचार करूया। येशू आम्हाला जे दाखवत आहे ते आम्हाला आढळत आहे आणि झावळ्याचा सण आम्हाला तेच करायला सांगत आहे। येशू जे दाखवत आहे ते आम्हाला दिसणं गरजेचं आहे। थोडक्यात येशू आम्हाला जे दाखवते तेच आम्ही पाहावं। येशू जे आम्हाला दाखवू इच्छित नाही ते आम्ही त्याच्याकडे आमचं लक्ष पण गेलं नाही पाहिजे। आम्हाला काय आढळतं तुम्हाला माहिती आहे का? येशूला 10 कुष्ठरोगी आढळले आणि या ठिकाणी जर आम्ही बघितलं, येशू म्हणतो की तुम्ही अमुक गावात जा, तुम्ही समोरच्या गावात जा आणि तुम्हाला त्या ठिकाणी एक शिंगरू बांधलेलं आढळेल। सांगण्याचं तात्पर्य हे आहे की येशू जे सांगतो ते कन्फर्म सांगतो। येशूच्या सांगण्यामध्ये कन्फर्मेशन आहे। येशू कधीच कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी किंवा कन्फ्यूज करणाऱ्या स्टेटमेंट्स तो त्या ठिकाणी करत नाही। कोणा वैचारिक गोष्टींना ज्या ठिकाणी त्रास होईल अशा प्रकारचं वक्तव्य येशू कधीच करत नाही। येशूचं सांगणं जे आहे ते 100% बरोबर आहे। येशूचं जे सांगणं आहे ते 100% कन्फर्म आहे आणि म्हणून तो म्हणतो 10 कुष्ठरोग्यांना की तुम्ही जाऊन आता याजकाला दाखवा,
शमरोनी स्त्री संगती बोलत असताना तो कन्फर्म गोष्टी बोलत आहे. मोशेच्या संगती चमत्कार करत असताना आणि चमत्कारांच्या द्वारे मोशे संगती अहरोन संगती संधान साधत असताना सर्वसमर्थ परमेश्वराचे जे स्टेटमेंट्स आहेत ते कन्फर्म आहेत. देवाचं सांगणं त्याच्या सेवकास त्याच्या लोकांना कन्फर्म असतं. देव कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी आम्हाला कधीच सांगत नाही. ख्रिस्त आम्हाला कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी कधीच सांगत नाही. येशूनं या शिष्यांना सांगितलं, त्या दोघांना सांगितलं, तुम्ही समोरच्या गावात जा आणि एक शिंगरू बांधलेलं त्या ठिकाणी आढळेल. देवाचं सांगणं हे कन्फर्म आहे. आणि तुम्हाला सांगू का, मार्क रूची वर्तमान ह्याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलेले, तेव्हा ते निघाले आणि रस्त्यावर दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले. येशूने सांगितलं तुम्हाला आढळेल, आणि तसंच अगदी त्यांना त्या ठिकाणी आढळले. येशू जे सांगतो ते कन्फर्म सांगतो. येशू तथाकथित बोध कदा त्या ठिकाणी तो सांगत नाही. येशूचं सांगणं हे वास्तविक आहे. आणि म्हणून त्याने त्या शताधिपतीच्या चाकराला बरं करण्यासाठी सुद्धा त्या शताधिपतीच्या संगती त्याने वार्तालाप केला की ज्याच्यामध्ये कन्फर्मेशन्स आहेत. भूतग्रस्त मुलासंगती बोलत असताना त्या ठिकाणी त्याच्या वाक्यामध्ये कन्फर्मेशन्स आहेत. ज्यावेळेस देवदूत मेंढपाळांना ज्यावेळेस ख्रिस्ताच्या जन्माची स्वार्थ सांगतो त्या ठिकाणी तो स्पष्ट म्हणतो की बाळंत्यानं गुंडाळलेलं एक बाळक तुम्हाला आढळेल. देवाच्या सांगण्यामध्ये कन्फर्मेशन्स आहेत. आणि म्हणून देवाचं सांगणं ऐकावं. देव जे सांगतो ते त्याच्या दृष्टिकोनातून पाहत राहावं. आणि म्हणून झावळ्याचा सण आहे. तो सण हा आहे की ख्रिस्तानं जे पाहायला लावलंय आम्ही ते पाहतो की नाही याचा विचार करणारा हा सण आहे. वधस्तंभावर जाणारा ख्रिस्त आम्हाला काहीतरी दाखवू इच्छितो. झावळ्याचा सण म्हणजे प्रियबंधू आणि भगिनींनो, प्रभूचा दृष्टिकोन, प्रभूचे निश्चितपणे सांगणं आणि प्रभूचं निश्चितपणे दाखवणं जे आहे ते ओळखण्याचा सण आहे. प्रियबंधू आणि भगिनींनो, जाता जाता एक प्रश्न तुमच्या समोर मी ठेवत आहे. आणि तो प्रश्न हा आहे. येशू त्याच्या शिष्यांना म्हणतो ते शिंगरू बांधलेलं तुम्हाला आढळेल. का या झावळ्याच्या सणाच्या दिवशी अनेक असे बंधनामध्ये असणारे शिंगर आम्हाला आढळतात का? बंधनामध्ये असणारे शिंगर आम्हाला आढळतात का? काय आम्ही त्या बंधनातनं त्या शिंगरांना सोडवण्यासाठी आम्ही तयार आहोत का? आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तयार आहोत का? त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी तयार आहोत का? आणि हे सर्व जे आहे हे सर्व ख्रिस्ताच्या मार्गदर्शनामध्ये, ख्रिस्त केंद्रित सार्वभौमत्वामध्ये होणं गरजेचं आहे. काय आम्हाला बांधलेले शिंगर आढळतात का? एक ख्रिस्ती या नात्याने, एक ख्रिस्ती भाऊ या नात्याने, एक ख्रिस्ती सेवक या नात्याने, एक ख्रिस्ती बहीण या नात्याने काय मला बांधलेले शिंगर आढळतात का? योहान 8:31-32 मध्ये म्हटलेलं आहे, सत्य तुम्हास समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, झावळ्याचा सण आनंदाने गजर करण्याचा सण, झावळ्याचा सण ख्रिस्ताची मानसिकता जशी आहे तशी स्वीकारण्याचा सण, झावळ्याचा सण ख्रिस्तासाठी झावळ्या घेऊन बाहेर पडण्याचा सण, झावळ्याचा सण ख्रिस्ताला योग्य प्रकारची हाक मारण्याचा सण, आणि झावळ्याचा सण बांधलेलं शिंगरू आढळतं का हा विचार करण्याचा सण. डोळे झाकूया आणि प्रार्थना करूया. प्रभू देवबापा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आज पुन्हा एक वार तुझ्या वचनाच्या द्वारे या झावळ्याच्या प्रभूवारे तू आमच्या संगती बोललेलास. प्रभू आम्ही धन्यवाद देतो की पुन्हा एक वार तुझ्या वचनाच्या द्वारे तुझी सत्यता तू आम्हाला त्या ठिकाणी दाखवलेलीस. त्या वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर काही भविष्यकात न पूर्ण व्हावेत म्हणून प्रभू तुझा जयोत्सवाने यरूशलेमेमध्ये प्रवेश झाला. ज्यांनी घोषणा दिल्या प्रभू तेच म्हणाले की त्याला वधस्तंभावर खेळ.
आमची मानसिकता अशी नसावी प्रभू, यासाठी सहाय्य कर. आमची हाक ही सार्वकालिक जीवनासाठी असावी. आमची हाक ही तुझ्याशी केंद्रित असावी. आमची हाक ही तुझ्या प्रीतीमध्ये मुळावलेली हाक असावी, यासाठी सहाय्य कर. प्रभू, आम्ही हा विचार करावा की काय मला बांधलेलं शिंगरू आढळत आहे का, आणि काय जे मला आढळलेलं आहे, जे ख्रिस्तानं मला दाखवलेलं आहे, काय ते ख्रिस्तासाठी सोडवण्यासाठी मी तयार आहे का. आणि हाच माझ्यासाठी जावळ्याचा सण. केवळ होसांना होसांना म्हणून प्रभू आनंद करण्याचा सण नाही, तर प्रभू तू हे का केलंस याचा पूर्णपणे योग्य पद्धतीने विचार करण्याचा हा सण आहे. आणि म्हणून देवबाप्पा, हे या सर्व गोष्टीवर मननाने चिंतन करण्यासाठी जी कृपा तू पुरवलीस, आम्ही त्याबद्दल तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही अशक्त आहोत, तरी पण प्रभू तुझं वचन आमच्या संगती रोज आणि रोज बोलतो. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की कोविडमुळे प्रभूजी राज्याची आणि देशाची परिस्थिती पुन्हा एकदा प्रभूजी कठीण होत चाललेली. प्रभू, आम्ही तुझ्याकडे याचना करतो की प्रभू या सर्व गोष्टी थांबवणारा तो आमचा जिवंत देवा. अनेकांचं असणारं प्रभूजी मृत्यू त्या ठिकाणी होत आहे. अनेकांना हॉस्पिटल्समध्ये जागा मिळत नाही प्रभूजी. अनेक चित्रविचित्र गोष्टी आमच्या डोळ्यांच्या समोर घडत आहेत. प्रभू, या सर्व गोष्टी होत असताना तुझी कृपा तू दे, सांत्वनदायी कृपा तू दे प्रभू. निस्वार्थपणे कार्य करण्यासाठी प्रभू प्रत्येकाचं मन त्या प्रकारचं तयार कर. या सर्व गोष्टींना नियंत्रणामध्ये आणत असताना सरकार आणि प्रभूजी शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांची असणारी प्रभूजी जी हालचाल आहे प्रभूजी, त्याच्यामध्ये तुझी कृपा तू. आणि प्रभू, ह्यामधून निघण्यासाठी तो आमचा सहाय्यकर्ता, मार्गदर्शक, पुढारी हो. आरोग्य देणारा या वेरोफे दे बाप तू. पुन्हा एक वार दे बापा, आम्ही या सर्व गोष्टी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू आहे. आमेन. यावेळेस आपण घोषणा देऊ, आणि माझा विश्वास आहे की तुम्ही आपल्या घरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी घोषणा द्याल. होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. प्रभुदेवा, या वचनाच्या द्वारे आपणास आशीर्वादित करू. प्रभुदेवा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या शक्ती दिलास. आम्ही प्रार्थना करतो दे बापा, ऐकलेल्या वचनानुसार ख्रिस्त केंद्रित राहून तुझ्या वचनाच्या द्वारे चालण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृपा दे बापा. आम्ही प्रार्थना करतो तुझी दया, तुझी कृपा तो मार्गदर्शक, पुढारी तो हो, आणि तुझ्या नावाचा गौरव तू करून घे. जिवंत देवपा, विशेष करून प्रार्थना करतो आज ज्या ज्या कुटुंबामध्ये भक्ती झालेली आहे, ज्यांनी ज्यांनी दान गोळा केलेला आहे प्रभू, ते दान येशूच्या नावामध्ये आशीर्वादित तू कर. काही जणांचे दशमांश असतील, सुवर्णाकाराची अर्पण असतील, प्रभूजी संतोषानं दिलेली अर्पण असतील, ते प्रत्येक दान येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करून तुझ्या नावाला गौरव तो प्राप्त करून दे. येथपर्यंत सहाय्य केलंस, इथून पुढे सहाय्य तू कर प्रभू. कोविडची असणारी परिस्थिती बदलणारा देबाप तू हो, आरोग्य देणारा देबाप तू हो. अनेक प्रियजन प्रभूजी अतिशय कठीण काळामधून जात आहेत प्रभूजी, त्या प्रत्येकाचं सहाय्य तू कर. प्रत्येकाला आरोग्य देणारा या वेरोफे देबाप तू हो, आणि तुझ्या नावाला गौरव तू प्राप्त करून घे. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू आहे. आमेन. यावेळेस आपण त्याच ठिकाणी घोषणा देऊयात. माझा विश्वास आहे जरी तुम्ही भक्तीमध्ये आहात तरी पण आपल्या घरामध्ये आपण मोठ्या आनंदाने ह्या घोषणा त्या ठिकाणी देणार आहोत. होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. देवबाप करो, या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. यावेळेस आपण जिथं बसलेलो आहोत तिथेच बसून राहूया. प्रभूची प्रार्थना, त्याच्यानंतर आशीर्वाद घेऊ, सुवंद देवा परात्पर हे गीत गाऊन, आणि मग आपल्या भक्तीचा समारोप आपण या ठिकाणी करणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बापा,
तुझे नाम पवित्र मानले जाईल, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडलं आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खाली वर, तो बाप पुत्र आत्मा जाण, त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, येथे बसलेल्या येथे जमलेल्या प्रत्येक लहान थोर सदस्याबरोबर येथून पुढे सदा सर्व काळासाठी असो.